काय नेमकं मोर्चाचं स्वरूप आहे? तुम्ही निघाले आहात आता मोठ्या संख्येने या ठिकाणी? येस, आम्ही हजारोच्या संख्येने तर सर्व जमलेलो आहोत आणि आम्ही आता कलेक्टर ऑफिसकडे निघालो आहोत. मोर्चा यासाठी आहे हा की आरक्षणाचं जे उपवर्गीकरण करण्याचा सरकारनं जो घाट घातलेला आहे, STमध्ये फूट पाडण्याचं जे षड्यंत्र सुरू आहे, त्या षड्यंत्राच्या विरोधामध्ये आणि उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी. कारण उपवर्गीकरण करणं हे संविधानाच्या विरोधात जाऊन सगळा घाट चालू आहे. सुप्रीम कोर्टाने राज्याला फक्त निर्देश दिलेले आहेत, करा असं कंपल्शन कुठेही केलेलं नाही. तरीसुद्धा राज्य सरकार अनुसूचित जातीमध्ये फूट पाडत आहे. याचा विरोध करण्यासाठी हजारोच्या संख्येने आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये जात आहोत. त्यासोबतच हा जो आनंद बदर कमिशनचा अहवाल आहे तोही सार्वजनिक करावा आणि सार्वजनिक केल्या त्याच्यानंतर हरकती मागवावेत. या संदर्भामध्ये आम्ही हा मोर्चा भव्य असा मोर्चा आयोजित केला. पण एकीकडे तुम्ही विरोध करताना पाहायला मिळत आहेत, तर 2 दिवसांपूर्वीच या ठिकाणी मातंग समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं होतं. म्हणजे कुठेतरी एक दुफळी निर्माण झाली असं पाहायला मिळत आहे. यामध्ये 59 जाती आहेत शेड्यूल कास्टमध्ये. 59 जातीपैकी 58 जातीचं म्हणणं आहे की उपवर्गीकरण नसावं आणि मातंग समाजामध्ये फक्त अर्धा वर्ग जो RSSच्या नादी लागलेला आहे, जो हिंदुत्ववादी नादी लागलेला आहे, तोच म्हणत आहे की हे झालं पाहिजे. तो आंबेडकरवादी मातंग आहे. आता या मोर्चामध्ये कित्येक आंबेडकरवादी मातंग सहभागी होत आहेत, त्यांचं असं म्हणणं नाही. त्यामुळे जो मेजॉरिटी जी शेड्यूल कास्ट आहे